मी सध्या आमच्या घराच्या वरच्या बाजूला आमचा जो एक छोटासा तट आहे तर त्या तटात उभी आहे. इथे खूप सारे फणस धरलेत. ह्या फणसाची भाजीसुद्धा खूप छान लागते. पण आज मी तुम्हाला फणसाची भाजी नाही, एकूण वातावरण दाखवणार आहे. गडगडायला लागलं आहे. समोरचा सह्याद्री हळूहळू दिसेनासा होतो आहे आणि इतकं सुंदर वातावरण झालं आहे, असं वाटतं आहे की आत्ता पाऊस येणार आहे आणि आता खरंच पावसाची गरज आहे. कारण इतकं उकडतं आहे ना, म्हणजे यावर्षी मला गरम होतं आहे याचा अर्थ खूप उकडते. कारण मला दरवर्षी गरमी तेवढी जाणवत नाही. थंडी मला प्रचंड वाजते, पण गरमीचा तेवढा माझ्यावर इफेक्ट होत नाही. पण ह्यावर्षी मला खूप गरम होतं आहे, म्हणजे यावर्षी गरमी पडलेली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या घरासमोरून जो सह्याद्री पर्वत दिसतो तर तो कसा काळा काळा होत निघाला आहे. ही माझ्या घराची मागची बाजू आहे आणि कौलं गळतात तर त्यामुळे त्यावरती ताडपत्री टाकली आहे. आणि तो समोर तिथे तुम्हाला सह्याद्री पर्वत दिसतोय. त्या पर्वतावर ना त्या एका शिखरावरती टिकळेश्वराचं देऊळ आहे, ज्याचं टोक इथून दिसतं पण आज दिसत नाही आहे कारण ढग उतरलेत.